नमस्कार मित्रांनो, मी संतोष मुळक। मित्रांनो, तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एक पावती काढावी लागते। ही पावती काढल्यानंतरच तुम्हाला जो काही योजनेचा लाभ आहे तो मिळत असतो। आता ही पावती तुम्ही तुमच्या मोबाईल मधून अगदी फ्री मध्ये काढू शकता। आता ही पावती कशी काढायची याबद्दलची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गूगल ब्राउझर ओपन करायचे। वरती सर्च करा महाबीओसीडब्ल्यू। सर्च केल्यानंतर एक नंबरला बांधकाम कामगार मंडळाची वेबसाईट येईल। इथे तुम्हाला प्रोफाइल लॉग इन यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने लॉग इन पेज ओपन होईल। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथून ही वेबसाईट डायरेक्ट ओपन करू शकता। ओपन झाल्यानंतर इथे वरच्या बॉक्स मध्ये आधार नंबर टाकायचा आहे आणि खालच्या बॉक्स मध्ये तुम्ही फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर खाली प्रोसीड टू फॉर्म ऑप्शन वरती क्लिक करायचे। तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वरती 6 अंकी ओटीपी येईल। तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ओटीपी वरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर तुम्ही फॉर्म वरती जी माहिती भरलेली होती ती सर्व माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल। तुमचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर, तुम्ही ऍक्टिव्ह आहात का, त्यानंतर तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झालेला आहे का नाही हे सगळं दाखवलं जाईल। जर तुम्ही ऍक्टिव्ह नसाल तर रिन्यूअल करून घ्यायचं आहे तुम्हाला। त्यानंतर खाली यायचे। खाली आल्यानंतर शेवटून 2 नंबरला पर्याय आहे एक्नॉलेजमेंट डिटेल्स यावरती क्लिक करायचे। त्यानंतर प्रिंट रजिस्ट्रेशन एक्नॉलेजमेंट हा हिरव्या रंगाचा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर एक छोटीशी पावती इथे येईल, याला झूम करू शकता। झूम करून इथे प्रिंट वरती क्लिक करायचे। ही पावती तुम्ही सेव्ह करू शकता। सेव्ह ॲज पीडीएफ करा आणि तुमच्या मोबाईल मध्ये ही पावती सेव्ह होऊन जाईल। तर अशा पद्धतीने तुम्ही पावती काढू शकता। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। सर्व बांधकाम कामगारांना शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।